Hello everyone, welcome to our channel Passion for Fashion by गौरी. या ठिकाणी आपण ट्रेंडिंग असा एक बोटनेक ब्लाउजचा डिझाईन पाहणार आहोत. तर यासाठी मी लायनिंग फॅब्रिक म्हणजेच अस्तरच्या कपड्यावर संपूर्ण ब्लाउजची उंची आणि संपूर्ण शोल्डरचा अर्धा भाग अशी मापे टाकून घेतली. त्यानंतर 3 इंच शोल्डरची पट्टी सोडून बोटनेक कट करून घेतला. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कॅनव्हासच्या अशा 2 पट्ट्या घेतल्या. त्यानंतर त्यावर 1-1 इंच असं अंतर सोडून मार्क करून घेतले. या पद्धतीने संपूर्ण पट्ट्यांवर 1-1 इंचाचे असे मार्क करून घ्यायचे आणि त्यानंतर स्केल ठेवून एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत. त्यानंतर कॅनव्हासच्या अशा एका पट्टीवर आपण 1 इंच आणि अर्धा इंच असं ज्याप्रमाणे गळ्याचं मार्किंग करतो त्याप्रमाणे आपण मार्क करून असा एक शेप ड्रॉ करून घेणार आहोत आणि तो शेप आपण कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या पद्धतीचा असा शेप मिळेल आणि तो आपण त्या पट्ट्यांवर आपण ज्या ठिकाणी मार्क केलेला आहे त्या ठिकाणी ती स्ट्रेट लाईन आपण ठेवून असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि याच प्रकारे संपूर्ण लाईनवर आपण अशा पद्धतीचे हाफ सर्कल्स ड्रॉ करणार आहोत, स्कॅलॉप ड्रॉ करणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही टोक एकमेकांना जुळवून शेजारी आपण असे स्कॅलॉप ड्रॉ करून घेणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण लाईनवर आपण ते स्कॅलॉप ड्रॉ करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर लायनिंग फॅब्रिकवर आपण ज्या ठिकाणी फिटिंग करणार आहोत तो मार्क आणि जिथे आपण बोटनेक ड्रॉ केलेला आहे तो मार्क आपण या पद्धतीने स्लांटिंग लाईनच्या मदतीने जोडून घेणार आहोत. त्यानंतर वरून 3 इंचावर आपण बोटनेकचा शेप दिलेला आहे त्याखाली आपण 6 किंवा 6.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने स्केल ठेवून आपण बॉक्सचा आकार देऊन एक गोलाकार शेप ड्रॉ करणार आहोत. त्यानंतर ज्यावर आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्या पट्ट्या या प्रकारे मार्क केलेल्या लाईनवर आपण मॅच करायचे आहे अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित असं आपण त्या लाईनवर मॅच होईल अशीच ही स्कॅलॉपची लाईन पण त्या लाईनला मॅच करून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने, जेणेकरून आपला शेप बिघडणार नाही आणि आपली डिझाईन व्यवस्थित येईल. अशा प्रकारे स्केल ठेवून आपण एक स्ट्रेट लाईन साईडने ड्रॉ करून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्या लाईनवर आपण हे लायनिंग फॅब्रिक जे आहे ते कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण हा गोलाकार शेप देखील कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो पॅच आहे तो आपल्याला एक्स्ट्रा करून घ्यायचा आहे, जे वाढवून घ्यायचा आहे. तर इथे जी आपण मार्क केलेली पट्टी आहे तर ती 1.5 इंचाची आहे. तर तेवढे अंतर आपण अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे आणि त्याची एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं असं 1 इंचाचं मार्जिन ठेवून आपण हा लायनिंग फॅब्रिक पुन्हा कट करून घेणार आहोत. म्हणजे एक एक्स्ट्रा आणि जी आपली डिझाईन आहे स्कॅलॉप येणार आहे तर ते 1.5 इंचाचे असे आपल्याला 1.25 इंचाचे मार्किंग आपल्याला करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही 1.25 इंचाची मार्किंग आपण केली आहे. आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे 1-1 इंचाची मार्किंग आपण करून घेणार आहोत, जी आपली शिलाई मार्जिन राहील. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून ती कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि हा जो गोलाकार शेप आहे तो पण ॲज इट इज आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण बॅक साईडची कटिंग पूर्ण केलेली आहे. आणि हे पहा, हे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला अटॅच करून. तर हे जे कॅनव्हास आहे तर ते आपण अशा प्रकारे आयर्न करून घ्यायचं आहे जे लायनिंग फॅब्रिक आहे त्यावर. आणि जेव्हा आपण आयर्न करतो त्यावेळेला
लाईन टू लाईन ते मॅच करून घ्यायचं आहे. सो त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर जो काठाचा पार्ट आहे त्यावर ठेवून अशा पद्धतीने हे स्कॅलॉप जे आहेत ते आपण स्टिच करून घेत आहोत. एक एक व्यवस्थित आणि खूप हळूहळू असे आपण ते जॉईन करून घेतलेले आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने आपण ते संपूर्ण बॅक साईडला स्टिच करून घेणार आहोत. आणि हे स्टिच करताना आपण त्याला पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून ते इकडे तिकडे होऊन हलणार नाही किंवा आपली स्कॅलॉपची जी आहे तर ती जी काठ आहे तर त्याच्या बाजूला जाऊ नये यासाठी आपण त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर थोडी थोडी मार्जिन ठेवून आपण ते या पद्धतीने कट करून घेणार आहोत. पाहू शकता पाव इंच अशी मार्जिन सोडून थोडी थोडी ते साईडनी कट करून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित असे नॉचेस द्यायचे आहेत, जेणेकरून आपली डिझाईन ही व्यवस्थित पलटली जाईल. खूप काळजीपूर्वक असे आपल्याला ते स्कॅलॉप म्हणजेच डिझाईन आपल्याला ती कट करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर संपूर्ण जी कटिंग केलेली आहे त्या साईडला आपण शिलाईपर्यंत अशा प्रकारे नॉचेस देणार आहोत, जेणेकरून ती आपली डिझाईन व्यवस्थित पलटली जाईल. त्यानंतर लायनिंग फॅब्रिक हे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या अपोजिट साईडला आपण अशा पद्धतीने पलटून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्यावर आयर्न वगैरे करून आपण स्टिच देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित असं ते पलटून घ्यायचं आहे आणि त्याचा शेप व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे मधल्या पॅचवर आपण त्याला जोडून घेणार आहोत. या पद्धतीने मी तुम्हाला जोडून दाखवत आहे. जी आपण 1 इंचाची मार्जिन ठेवलेली आहे त्यावर आपण एक स्ट्रेट लाईन टाकून घेतली आणि त्यावर हे जे स्कॅलॉप बनवलेले आहेत त्याचे जे एंड पॉईंट्स आहेत ते आपण मॅच करून अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेला आहे. आणि अशी एक स्ट्रेट स्टिच आपण त्या ठिकाणी टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर एक एक स्कॅलॉप आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. पाहू शकता अशा पद्धतीने आपण बरोबर शेपवर एक एक स्टिच आपल्याला टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो बॅकनेक तयार होईल तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने आपण ही एक खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन स्टिच केलेली आहे. अशा पद्धतीने संपूर्ण स्कॅलॉप आपण स्टिच करून घेतलेले आहेत आणि एंडला आपण या ठिकाणी लॉक करून ती स्टिच बाहेर काढून घेणार आहोत. आणि ही जी बॅकनेक डिझाईन आपण स्टिच करत होतो ती कंप्लीट झाली आहे. तो पाहू शकता छान फिनिशिंगमध्ये आपण हे स्कॅलॉप स्टिच केले आहेत. आणि त्यानंतर ब्लाऊजचा फायनल लुक. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.